नमस्कार. खरं तर मी कधीच कोणाला उद्देशून एखादा व्हिडिओ बनवत नाही, परंतु आज माननीय प्रशांत ठाकूर पनवेलचे आमदार यांचा व्हिडिओ पाहिला मी. नवी दिल्लीत झालेल्या विद्यार्थ्यांवरच्या अमानुष लाठी हल्ल्याचं समर्थन ते त्या व्हिडिओमध्ये करत होते. प्रशांत सर, मला खूप दुःख झालं तुमचा तो व्हिडिओ पाहून. तुम्ही अत्यंत सुसंस्कृत आमदार आहात, अत्यंत अभ्यासू आमदार आहात. तुमचे वडील माननीय रामशेठ ठाकूर हे पनवेलमध्ये शिक्षण महर्षी म्हणून ओळखले जातात. अनेक विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च तुमच्याकडून उचलला जातो. तुम्हाला शिक्षक म्हणून, तुम्हाला शिक्षण महर्षी म्हणून, संस्था चालक म्हणून त्या विद्यार्थ्यांच्या भावना कळतात असं मला वाटत होतं. पण तुमचा आजचा व्हिडिओ पाहिला आणि माझ्या सर्व अपेक्षांचा भंग झाला. मी पुन्हा सांगतो, तुमच्यासारख्या सुसंस्कृत आमदाराकडून अशा पद्धतीने विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याचा समर्थनाचा व्हिडिओ येणं अपेक्षित नव्हतं. काय करत होते विद्यार्थी? त्यांची फक्त एकच मागणी होती की पेपर लीक प्रकरणामध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्या, आम्ही थांबतो. काय चुकीची मागणी होती? काय पहिल्यांदा अशी मागणी झाली होती? याच्यापूर्वी ज्यावेळी अशा पद्धतीचे प्रकरणं झालेली आहेत त्या वेळच्या अगदी मुख्यमंत्र्यांनी देखील राज्याच्या राजीनामे दिलेले आहेत. स्वतः स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांनी एका रेल्वे अपघातामुळे राजीनामा दिला होता. लोकांच्या भावनांचा विचार केला होता. जर विद्यार्थी जमा झाले आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागत होते, तुम्ही चर्चा करायची होती. बरं, या भ्याड हल्ल्यानंतर ज्या पद्धतीने तुमची भारतीय जनता पक्षाची IT टीम या मुलांना दहशतवादी, आतंकवादी ठरवायचा प्रयत्न करते, तुम्हाला वाईट नाही वाटत याचं? प्रशांतजी, तुम्ही सुद्धा एका मुलाचे बाप आहात. कधीतरी स्वतःच्या मुलाबरोबर बसा, त्याला विचारा, त्याला ते व्हिडिओ दाखवा, कसं 12 वर्षाच्या मुलीला दिल्ली पोलिसांनी चोपलाय. एका महिलेला बाजूला करायचं म्हणून दिल्ली पोलिसाच्या वेशात असलेल्या एका पुरुषाने तिच्या पार्श्वभागामध्ये कसा दांडा टाकला हे दाखवा. एका मुलाचा बाप खाली उभा होता, मुलाचा फोटो वरती होता, सुसाईड केलेला, आत्महत्या केलेला मुलगा होता, पेपर लीक झाला म्हणून. त्या बापाची व्यथा तुमच्या मुलाला दाखवा. एक आई आली होती तिथे, ती आई बोलत होती, मी माझ्या मुलासाठी इथे आलेली आहे आणि माझ्या मुलाचा बाप दिल्ली पोलिसामध्ये आहे. माझी इच्छा आहे मुलाचा बाप माझ्या समोर यावा. एक आईची ताकद काय मी त्याला दाखवेन. हे सगळे व्हिडिओ खोटे आहेत. दिल्ली पोलीस ज्या गाड्या रस्त्यामध्ये लावल्या होत्या त्या गाड्यांच्या काचा फोडतानाची व्हिडिओ आहेत. मुलांवर दगडफेक करतानाची व्हिडिओ आहेत. आदल्या रात्री डंपर भरून दगडनी विटा आणून ठेवल्या होत्या तिथे. कशासाठी? जी मुलं संविधानिक मार्गाने आंदोलन करत होती त्यांना दहशतवादी दाखवण्याचा प्रयत्न तुमचा पक्ष करत होता. तुम्ही समर्थन करताय त्याचं? तुमच्यासारखा सुशिक्षित, सुसंस्कृत आमदार या गोष्टीचं समर्थन करतोय. मला माहिती आहे या गोष्टी तुम्हाला सुद्धा पटत नाहीयेत, पण फक्त पक्षाला दाखवण्यासाठी जर तुम्ही असे व्हिडिओ बनवणार असाल तर जनता माफ करणार नाही. हा प्रकार तुमच्याकडून अपेक्षित नाहीये. तुमचा मूळ स्वभाव असा नाहीये. एखाद्या प्रकरणामध्ये जर आपण बोलू शकत नसू तर शांत राहणं शहाणपणाचं असतं. का स्वतःच्या मूळ स्वभावाला सोडून तुम्ही असे वागताय? तुम्ही पनवेलच्या जनतेला जबाबदार आहात हे लक्षात ठेवा. आणि पनवेलचे विद्यार्थी हे तुमच्याकडे अपेक्षेने पाहतात. आज त्या सगळ्या विद्यार्थ्यांना दहशतवादी ठरवलं, तुम्ही आतंकवादी ठरवलं. स्टंट करतायत ते. स्टंट करण्यासाठी ही मुलं गेली. तुमचा स्वतःचा अहमदनगरचा शहराध्यक्ष, अहिल्यानगरचा शहराध्यक्ष राजीनामा देतोय कारण त्याच्या पुतणीचा दिल्लीमध्ये डोळा फुटता फुटता राहिला अश्रुधुराच्या नळकांडीने. त्याचा पुतण्या मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार घेतोय. नीट पेपर फुटल्यानंतर
तुमचे स्वतःचे पदाधिकारी पॅनिक झालेले आहेत, त्यांचा विचार करायचा सोडून तुम्ही काय करताय? हे माझी हात जोडून विनंती आहे, जे तुमच्या मनाला वाटेल ते करा, पण एखाद्या पक्षाला खुश करण्यासाठी, एखाद्या नेत्याला खुश करण्यासाठी स्वतःचा मूळ स्वभाव बदलू नका. तुम्ही सुसंस्कृत आहात, सुशिक्षित आहात. तुमच्याकडून या मारहाणीचं समर्थन अपेक्षित नाही. आमची हात जोडून विनंती आहे, माझा पक्ष बाजूला ठेवा, तुमचा पक्ष बाजूला ठेवा. आपण नागरिक आहोत. तुम्ही पण बाप आहात एका मुलाचे, मी एका मुलाचा बाप आहे. उद्या माझ्या मुलाला सांगताना मला शरम नाही वाटली पाहिजे की मी कोणाचं समर्थन केलं होतं. मी छाती ठोक सांगितलं पाहिजे, मी माझ्या मुलांबरोबर उभा होतो. राहा ना मुलांबरोबर उभं. माझी हात जोडून विनंती आहे, नको त्या प्रकरणामध्ये समर्थन करू नका. प्रशांतजी खूप चांगले आहात तुम्ही, आणि तुम्ही चांगलेच राहिले पाहिजेत.